दिसाला खाली तू आज मन वाग माझा लय लवरचा टॅग जरा फिरमान भाग माझा लवरचा टॅग मला देऊ राग हात रंग साडीला सर्फ लावून. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या या नव्या व्हिडिओमध्ये. जसे की मित्रांनो, आता सुरुवातीला तुम्ही डेमो व्हिडिओ पाहिलाच असेल, तर तो जो आपण व्हिडिओ एडिटिंग करायला शिकणार आहोत स्टेप बाय स्टेप आपल्या या व्हिडिओमध्ये. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये असं काही टिप्स आहेत, इफेक्ट्स आहेत, बीट्स आहेत. जर तुम्ही व्हिडिओ नीट बघितला नाही मित्रांनो, तर तुमचा हा व्हिडिओ सेम टू सेम बनणार नाही. म्हणून व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघायचा आहे, ठीक आहे. आणि या व्हिडिओसाठी लागणारं सगळं मटेरियल तुम्हाला नेहमीप्रमाणे आपल्या साईटवरतीच भेटून जाईल. आणि जर मटेरियल घेता येत नसेल तर त्यावरती एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे, तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. तो व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला मटेरियल घेण्यात काहीच अडचण येणार नाही. त्या व्हिडिओची लिंक आणि आपल्या साईटची लिंक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच भेटून जाईल. तर चला मित्रांनो, आता थोडा उशीर न करता आपण आपल्या आजच्या या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओ बनवण्यासाठी तुम्हाला आधी तुमचे होळीचे फोटो पाहिजे असतील. जर तुम्ही फोटो काढलेले नसतील तर तुम्ही नॅनो बनानामध्येच जेमिनीवरून तुम्ही बनवू शकता. तर त्यासाठी मी तुम्हाला टेलिग्रामवरती प्रॉम्प्ट दिलेले आहे, ठीक आहे. ते तिथे तुम्ही जाऊन ते प्रॉम्प्ट तुम्ही कॉपी करू शकता. मी आता सगळं स्टेप बाय स्टेप सांगणार आहे, व्हिडिओ नीट लक्ष देऊन बघा, ठीक आहे. आता काय करायचे मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्ही आता जेमिनीला ओपन करायचे. समजा इथून मी आता जेमिनी ॲप ओपन केलं आहे. आधीपासून बघू शकता, इथं मी आधीपासून खूप सारे फोटो एडिट केलेले. आता मी समजा मी तुम्हाला एक्झाम्पल दाखवण्यासाठी मी फोटो ॲड करून घेतो, तुम्हाला तो बनवून पण दाखवतो. सेम तशा प्रकारे तुम्ही बनवू शकता. मुलांसाठी, मुलींसाठी, सगळ्यांसाठी तुम्ही हा फोटो बनवू शकता, ठीक आहे. सिम्पली इथून मी काय करतो, पटापट एक फोटो ॲड करून घेतो. तर मित्रांनो बघू शकता, इथून आता मी खाली एक फोटो ॲड केलेला आहे, ठीक आहे. आता तुम्हाला प्रॉम्प्ट पाहिजे तर प्रॉम्प्ट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती भेटून जातील. टेलिग्राम चॅनल लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल, ठीक आहे. आता अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला प्रॉम्प्ट भेटून जातील टेलिग्राम चॅनलवरती, ठीक आहे. खूप सारे प्रॉम्प्ट दिलेले, जसे की प्रॉम्प्ट 1, प्रॉम्प्ट 2, 4, 5 अशा प्रकारे. आणि नंतर इथं गर्ल्ससाठी म्हणजे मुलींसाठी तिथं खाली प्रॉम्प्ट आहे, खालचे मुलींसाठी, वरचे मुलांसाठी आहेत. नंतर खाली अजून काही प्रॉम्प्ट दिलेले आहेत, तर हे पण तुम्ही यूज करू शकता. तुम्हाला ज्या प्रॉम्प्टवरती छान फोटो तुमचा बनेल तर तुम्ही तो यूज करायचा, ठीक आहे. आणि जे लास्टचे प्रॉम्प्ट आहेत ते पण खूप छान आहे मित्रांनो, ठीक आहे. आता मी इथून काय करतो, लास्टवाला एक प्रॉम्प्ट मी इथून काय करतो, सिलेक्ट करून फक्त इथून काय करतो, मी कॉपी करून घेतो, ठीक आहे. आणि परत मी इथून काय करतो, जेमिनीवरती येतो आणि तर मी पेस्ट करून घेतो फोटो आधीपासून मी ॲड केलेले. आणि सिम्पली इथं काय करायचे, इथं तुम्ही खाली ऑप्शन आहे बघू शकता इथं. तर इथं तुम्ही काय करायचे, याच्यावरती क्लिक करून इमेज तयार करा किंवा नॅनो बनाना तुम्हाला इंग्लिशमध्ये नाव दिसेल, त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही सेंड करून द्यायचे. नंतर थोडा वेळ थांबायचा आहे. आता थोडा वेळ थांबल्यावर बघू शकता मित्रांनो, इथं खाली किती छान प्रकारे आपला हा फोटो इमेज तयार करून दिलेले आहे. चेहरा पण सेम टू सेम आलेले आहे बघू शकता. अशा प्रकारे तुम्ही मुलांसाठी, मुलींसाठी, कपल्ससाठी, सगळ्यांसाठी तुम्ही हे प्रॉम्प्ट यूज करू शकता. वरचे जे प्रॉम्प्ट आहेत ते मुलांसाठी, 2 नंबरवरती मुलींसाठी, नंतर खालचे जेवढे प्रॉम्प्ट आहेत तर ते तुम्ही कपल्ससाठी पण किंवा सिंगल फोटोसाठी पण यूज करू शकता, ठीक आहे. आता तुम्ही इथून सिम्पली फोटोवरती क्लिक करून तुम्ही फोटोला सेव्ह वगैरे करून क्रॉप करून घ्यायचे व्हर्टिकलमध्ये 9.16 या साईजमध्ये. जर तुम्हाला क्रॉप पण करता येत नसतील तर हे पण मी तुम्हाला सांगून देतो कशा प्रकारे क्रॉप करायचे. आता प्रत्येकाच्या गॅलरीमध्ये क्रॉपिंगचं ऑप्शन असतं प्रत्येक मोबाईलमध्ये, ठीक आहे. नसेल तर तुम्ही एखादं ॲप घेऊ शकता प्ले स्टोअरवरून, तिथून तुम्ही क्रॉप करू शकता, ठीक आहे. तुम्ही फोटो आधी क्रॉप वगैरे करून घ्यायचे. तर मी काय केलेले, सगळं आधीपासून रेडी केलेले. एकदा मी तुम्हाला हा फोटो क्रॉप पण करून दाखवतो, ठीक आहे. आता मी काय केलेले मित्रांनो, डायरेक्ट इथून आता मी माझा जो गॅलरी ॲप होता तर याच्यामध्ये आलो आहे. सिम्पली तर तुम्हाला एडिट किंवा इतर दुसरं ऑप्शन दिसेल, तुम्हाला फक्त फोटो एडिटिंगचं ऑप्शनमध्ये जायचे आणि तर तुम्हाला क्रॉपचं ऑप्शन भेटून जाईल. नंतर इथून तुम्ही फक्त काय करायचे, 9.16 ही साईज घ्यायचे. लोगो खालचं दिसायला नको, तुम्ही थोडं अजून क्रॉप करून घ्यायचे फोटोला, ठीक आहे, अशा प्रकारे. आणि वरती थोडी जागा रिकामी सोडायची, कारण की वरती आपल्याला हॅपी होळी नाव टाकायचे, म्हणून थोडी जागा रिकामी ठेवायचे. ओके करायचे आणि सेव्ह करून घ्यायचे. बघू शकतो झाला क्रॉप, ठीक आहे. जर तुम्हाला याची क्लॅरिटी वाढवायची असेल तर खूप सारे ॲप आहेत, तर तुम्ही याची क्लॅरिटी पण तुम्ही वाढवू शकता, ठीक आहे.
आता सिंपली मित्रांनो तुम्ही काय करायची, सिंपली हा व्हिडिओ आता बनवायला सुरुवात करायची. आता तुम्हाला फक्त कॅपकट पाहिजे. VPN कनेक्ट केले नसेल तर VPN तुम्ही कनेक्ट करून घ्या. लॉग इन होत नसेल तर मला Instagramला मेसेज करा. मी तुम्हाला सगळे डिटेल तिथे सांगेल. तुम्हाला काही अडचण येत असेल तरही मला Instagramला मेसेज करा. मी तुम्हाला सगळी डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देईल. ठीक आहे. आता तुम्ही सिंपली काय करायचे, न्यू व्हिडिओवरती क्लिक करून इथून तुम्ही काय करायचे, तुमचा कोणताही फोटो घेऊन घ्यायचे आणि HDवरती क्लिक करून फोटोला ॲड करून घ्या. ठीक आहे. नंतर हा फोटो इथं लोगो व्हिडिओ असेल तर इथून याला डिलीट करून टाकायचे आणि याची लेअर तुम्ही फोटोची 30 सेकंदापर्यंत वाढून घ्यायची. नंतर परत एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे, ओव्हरलेमध्ये येऊन ॲड ओव्हरलेमध्ये यायचे, व्हिडिओमध्ये यायचे. इथं मी तुम्हाला ब्लॅक स्क्रीनचा बीट मार्क व्हिडिओ दिलेला आहे, तर इथून एक व्हिडिओ ॲड करून घ्यायचा. अशा प्रकारे थोडं छोटं करून घ्या. आता या व्हिडिओमध्ये जे आपण ठिकाणी तुम्हाला बीट 1 बीट 2 अशा प्रकारे नावं दिसतील तर त्या ठिकाणी थांबायचे, फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचे. अशा प्रकारे तुम्ही काय करायचे, तुम्ही तुमचा फोटो पटापट स्प्लिट करून घ्या. तर मी पटापट स्प्लिट करून घेतो, मग मी तुम्हाला बाकीची प्रोसेस समजून सांगतो. तर बघू शकता मित्रांनो, टोटल आता जेवढी इथं 14-15 बीट होते, तर इथून मी कट केलेले फोटोला. ठीक आहे. नंतर या ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओच्या शेवटी यायचं, वरचा मेन फोटोवरती क्लिक करून स्प्लिट करायचं आणि एक्स्ट्रा पार्टला इथून डिलीट करून टाकायचे. ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून पुढे यायचं आहे आणि इथं तुम्हाला काय करायचे मित्रांनो, इथून तुम्ही एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ हे नाव शोधायचे. याच्यावरती क्लिक करून या व्हिडिओवरचा ऑडिओ तुम्ही खाली घेऊन घ्यायचे. आता काय करायचे, सिंपली ब्लॅक स्क्रीनच्या व्हिडिओला इथून तुम्ही पूर्णपणे डिलीट करून टाकायचे. ठीक आहे. नंतर परत तुम्ही आता एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे आणि ओव्हरलेमध्ये यायचे, ॲड ओव्हरलेमध्ये यायचे आणि परत तुम्ही काय करायचे, आपल्या जिप्पाचा फोल्डर सिलेक्ट करून इथे मी तुम्हाला हॅप्पी होई अशा प्रकार नावाचे पेन दिलेले ते घेऊन घ्यायचे. छोटे वगैरे करून तुम्ही इथं वरती कुठेही तुम्ही लावू शकता. ठीक आहे. तुम्हाला बाजूला कोपऱ्याला लावायचे, कोपऱ्याला लावू शकता किंवा वरती लावायचे तर तुम्ही वरती लावून घ्यायचे. ठीक आहे. आणि याची लेअर अशा प्रकारे शेवटीपर्यंत ओढून घ्यायची. ठीक आहे. नंतर परत आता एकदम व्हिडिओच्या स्टार्टिंगला यायचे. ठीक आहे. आता तुम्ही मुलींसाठी सेम पद्धतीने व्हिडिओ बनवू शकता. ठीक आहे. असं नाही की फक्त मुलींसाठी, सगळ्यांसाठी हा व्हिडिओ आहे. आता आपल्याला काय करायचं, सगळ्यात पहिले व्हिडिओ इफेक्ट्स आणि बॉडी इफेक्ट्स लावायचे, नंतर आपण ॲनिमेशन वगैरे लावू. ठीक आहे. आता तुम्ही सिम्पली बॅक यायचे आणि तुम्ही काय करायचे, सगळ्यात पहिले इफेक्ट्समध्ये यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. ठीक आहे. आणि इथे मी तुम्हाला जे स्पेलिंग सांगणार आहे ते फक्त तुम्ही इथं वरती सर्चिंग करून तिथे इफेक्ट तुम्ही घ्यायचे पटापट. ठीक आहे. आता सिम्पली तुम्ही वरती सर्चिंगमध्ये यायचे आणि ते तुम्हाला इथून काय करायचे, पहिली तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे फ्रँटिक शॉर्ट्स. ही स्पेलिंग तुम्ही पहिले सर्च करायचे, फ्रँटिक शॉर्ट्स. आणि इथून एक नंबरला हा इफेक्ट घेऊन लागेल तर इथून घ्यायचे, ओके करायचे. याची लेअर काय करायचे, कमी करायचे. पहिला फोटो एवढी ॲडजस्टमध्ये यायची जी काही स्पीडची रेस आहे तर हिला पण तुम्ही थोडीशी वाढू शकता. ठीक आहे. जास्त थोडीशी वाढून घ्या. तर इथून मी काय करतो, माझ्या हिशोबाने लावून 70पर्यंत वाढून घेतो. ठीक आहे. तुम्हाला जेवढी पाहिजे तेवढी तुम्ही वाढून घ्या. ठीक आहे. आता पुढचा आपला 2 नंबरचा फोटो आहे, तर याच्या सुरुवातीला यायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे. परत इथून तुम्ही काय करायचे, कॅनव्हास फ्लिप हे तुम्ही सर्च करायचे. आता कॅनव्हास फ्लिप सर्च केल्यानंतर इथे 1 नंबरला येऊन जाईल, तर इथून हा इफेक्ट घ्यायचे, बराबर इथं लागून जाईल. याचे जे काही लेअर आहे कमी जास्त काही करू नका. ठीक आहे. जशी तशी तुम्ही राहू द्या. नंतर परत तुम्ही आता 4 नंबरचा फोटोवरती यायचे, हा 3 नंबरचा आहे, आता ह्या 4 नंबरचा फोटोवरती यायचे. परत तुम्ही व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि इथून तुम्ही सर्चिंगमध्ये काय करायचे, सकुरा सप्लाय अशा प्रकारे तुम्ही सर्च करायचे. इथं बघू शकता 1 नंबरला आलेले. तर सिम्पली तुम्ही हा इफेक्ट घ्यायचे, परत ओके करायचे आणि याचे जे काही लेअर आहे तर ही कमी करून घ्या. ठीक आहे. म्हणजेच आपला जो काही हा फोटो आहे 4 नंबरचा, तर याच्या एवढी कमी करून घ्या आणि परत तुम्ही ॲडजस्टमध्ये याची खालची स्पीडची रेंज जी काही आहे तर हिला तुम्ही 94पर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. 94-95पर्यंत वाढून घ्या. ठीक आहे. नंतर ओके करायचं. ठीक आहे. आता 4 नंबरचा झाला. आता आपल्याला डायरेक्ट 10 नंबरच्या फोटोवरती यायची. 5, 6, 7, 8, 9 आणि हा 10 नंबरचा. ठीक आहे. तर परत मी मोजून घेतो फोटो, चुकलं नाही. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि हा 10. तर इथून आता मी 10 नंबरचा फोटोवरती आलेले. तर या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे आणि व्हिडिओ इफेक्ट्समध्ये येऊन परत तुम्ही काय करायचे, इथं सर्चिंगमध्ये फ्लॅशिंग कॉलेज हे तुम्ही सर्च करायचे, फ्लॅशिंग कॉलेज म्हणून. ठीक आहे. आणि त्या बघू शकता 1 नंबरला आले, ओके करायचे आणि याची लेअर पण तुम्ही या फोटो एवढी कमी करून घ्या. ठीक आहे. नंतर परत तुम्ही काय करायचे, आता आपल्या 12 नंबरचा फोटोवरती यायचा, हा 10 नंबरचा, 11 नंबरचा आणि हा 12 नंबरचा. ठीक आहे. या फोटोच्या स्टार्टिंगला यायची आणि परत तुम्ही काय करायचे, व्हिडिओ इफेक्ट्समध्ये यायचे आणि वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे, मिरर फ्लिकर ही तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे, ओके करायची, घेऊन घ्यायची आणि याची लेअर तुम्ही थोडीशी वाढून घ्या. ठीक आहे. तर तुम्ही काय करतो, एवढी वाढून घेतो. ठीक आहे. किंवा या फुल फोटो एवढी वाढून घेतो. ठीक आहे. आता नंतर इथून थोडं झूम आउट केलेले. आता सिम्पली तुम्ही ॲडजस्टमध्ये यायचे
आणि याचं जे काही स्पीड आहे इथून 0.5पर्यंत तुम्ही करायचं, ठीक आहे. 0.5, ठीक आहे. म्हणजे 0.5पर्यंत करायचे, ठीक आहे. एवढे तुम्ही कमी करून घ्यायचे फक्त. आणि नंतर परत आता काय करायचे, आता पुढचा आपला 13 नंबरचा हा फोटो आहे, ठीक आहे. तर इथून हा व्हिडिओ पेज घ्यायचा कोणता आपल्याला, तर इथून आपल्याला फ्लॅशिंग शॅड्स, तर हे तुम्ही स्पेलिंग सर्च करायचे आणि ते 1 नंबरला येऊन जाईल. तर हा तुम्ही व्हिडिओ पेज घ्यायचे आणि याची लेअर पण तुम्ही ह्या फोटो एवढी तुम्ही कमी करून घ्यायचे 13 नंबरचा, ठीक आहे. नंतर आता एवढं झाल्यानंतर परत तुम्ही आपल्या व्हिडिओच्या एकदम स्टार्टिंगला यायचे, व्हिडिओ पेजमध्ये यायचे. परत तुम्ही वरती सर्चिंगमध्ये यायचे आणि तर तुम्हाला काय करायचे, एक स्पेलिंग सर्च करायचे, वॉटर कलर बर्न, बघू शकता वॉटर कलर बर्न हा तुम्ही इफेक्ट घ्यायचे, ठीक आहे. आणि इथून ओके करायचे आणि सिम्पली याची जी काही लेअर आहे पूर्ण शेवटेपर्यंत वाढून घ्या, ठीक आहे. शेवटपर्यंत जितके आपले फोटो आहे तिथंपर्यंत वाढून घ्या. नंतर आता आपल्याला ॲनिमेशन लावायचे, एकदम व्हिडिओचा स्टार्टिंगला यायचे. आता पहिला फोटो सोडून द्यायचे कारण की इथं आपण आधीपासून एक व्हिडिओ इफेक्ट लावला आहे, ठीक आहे. आता 2 नंबरचा फोटोवरती येऊन क्लिक करून काय करायचे, ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉम्बोमध्ये यायचे आणि इथून तुम्ही स्ट्रेट अँड डिस्टॉर्ट नावाचं ॲनिमेशन घ्यायचं, लावायचं, ठीक आहे. परत आता पुढच्या 3 नंबरच्या फोटोवरती यायचे. आता इथं आपल्याला की फ्रेम यूज करायचे. आता की फ्रेमसाठी तुम्हाला काय करायचे मित्रांनो, या फोटोवरती क्लिक करून खाली ऑप्शन स्क्रॉल करून तुम्ही काय करायचे, इथं तुम्हाला ट्रान्सफॉर्म एक ऑप्शन दिसेल, याच्यावरती क्लिक करून ॲडव्हान्समध्ये यायचं, झूममध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे 130पर्यंत झूम करायचे, ठीक आहे. पोझिशनवरती क्लिक करून तुम्ही काय करायचे, वाय नावाची पोझिशन आहे तर थोडा इथून फोटोला खाली घेऊन घ्या, जेणेकरून आपलं हे जे काही नाव आहे तर ते चेहऱ्यावरती येणार नाही, ठीक आहे. तुमच्या हिशोबाचा म्हणजे तुमचा फोटोच्या हिशोबाने हे खाली करायचे. नंतर आता एक काम करायचे, आता या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, इथं कीचं ऑप्शन बघू शकता या ठिकाणी, ठीक आहे. तर इथे एक प्लस की द्यायचे. परत या फोटोच्या शेवटी यायचे पुढचं, नंतर याला इथं पण प्लस की द्यायची, ठीक आहे. आता काय करायचे मित्रांनो, एकदम स्टार्टिंगच्या कीवरती यायचे. स्टार्टिंगच्या कीवरती आल्यानंतर परत तुम्ही ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ॲडव्हान्समध्ये यायचे, पोझिशनमध्ये यायचे आणि जी एक्स नावाची पोझिशन आहे तर तुम्ही हिला काय करायचे, इथून तुम्ही उजवीकडे म्हणजे डावीकडे जातो, उजवीकडून अशा प्रकारे दाखवायचं आहे. म्हणून तुम्ही काय करायचं, प्लस करायचं, ठीक आहे. प्लस तुम्ही इथून तुमच्या हिशोबाने करायचं तुमच्या फोटोचं, ठीक आहे. तर इथून मी 138पर्यंत केलेले, कारण की इथून आपला फोटो इथून समाप्त होऊन जातो म्हणून 138पर्यंत केले, ओके करायचे. परत आता काय करायचे, इथं या शेवटचा ह्या की फ्रेमवरती यायचे. परत तुम्ही ट्रान्सफॉर्मवरती यायचे, ॲडव्हान्सवरती क्लिक करायचे आणि परत तुम्ही काय करायचे, जे काही वाय नावाचे रेस आहे तर इथून तुम्हाला काय करायचे, मायनस करायचे, ठीक आहे. मायनस करायचे. तर इथून मी -80पर्यंत करून देतो. आता बघू शकते इथं आता स्टार्टिंगला येतो आणि मी दाखवतो तुम्हाला. तर बघू शकता आता किती मस्त स्लाईड करतोय, ठीक आहे. अशा प्रकारे तुम्ही इथं या फोटोला की फ्रेम यूज करायचा. अजून एक फोटोला आपल्याला की फ्रेम यूज करायचे, सेम अशा प्रकारे पुढे येतो फोटो. आता आपण काय करू, आधी हे काही आपले जे काही ॲनिमेशन आहे ते लावून देऊ. आता 3 नंबरच्या फोटोला आपण की फ्रेम लावलं आहे. नंतर पुढच्या 4 नंबरच्या फोटोवरती क्लिक करायचं, हा फोटो तुम्ही सोडून द्यायचा, ठीक आहे. नंतर आता 5 नंबरच्या फोटोवरती क्लिक करून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे. कॉम्बोमध्ये येऊन तुम्ही काय करायचं, इथून तुम्ही थोडंसं खाली यायचे आणि इथून तुम्ही राईट झूम नावाचे ॲनिमेशन लावून द्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन तुम्ही शोधायचे. इथं तुम्ही थोडंसं खाली वगैरे शोधायचे, बघू शकता इथं सापडलं आहे. लेफ्ट झूम नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत पुढच्या फोटोवरती यायचे आपला 7 नंबरचा आणि याला तुम्ही काय करायचे, डिस्टॉर्ट लेफ्ट नावाचे ॲनिमेशन लावायचे, बघू शकता हवाला. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आणि याला तुम्ही डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. थोडंसं खाली बघायचे, बघू शकते इथं सापडलं आहे, डिस्टॉर्ट राईट नावाचे ॲनिमेशन लावायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे. आता इथं पण आपल्याला सेम पद्धतीने की फ्रेम लावायचे. इथून काय करायचे, सगळ्यात पहिले ट्रान्सफॉर्ममध्ये येऊन फोटोला तुम्ही झूम करून घ्या. तर इथून मी आता 130पर्यंत झूम केलेले. पोझिशनमध्ये येऊन काय करतो, वाय नावाची रेसला थोडं खाली करून करतो, म्हणजे फोटो थोडा खाली होऊन जाईल, हे नाव येणार नाही डोक्यावरती म्हणून, ठीक आहे. आणि ओके करतो, ठीक आहे. नंतर परत तुम्ही आता या फोटोच्या स्टार्टिंगला यायचे, की फ्रेम द्यायची, परत एक एंडिंगला येऊन इथे की फ्रेम द्यायची. आता काय करायची, तर आता एंडिंगच्या कीवरती राहायचे, ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ठीक आहे, अशा पद्धतीने. आणि जे काही एक्स नावाची पोझिशन आहे तर हिला तुम्ही मायनसमध्ये करायचे, ठीक आहे, मायनस करायचे. तर मायनसमध्ये मी केलेले. आता मागच्या फोटोला आपण वाढवली होती, याच्यात तुम्हाला मायनसमध्ये करायचे आणि ओके करायचे. आता बघू किती मस्त दिसतोय, बघू शकता डावीकडून अशा प्रकारे उजव्याकडे जातोय असं वाटतं, ठीक आहे. असं तुम्ही करायचं, ठीक आहे. आणि इथं बघू शकता एवढं काम तर झालेले. आता काय करतो, इथं आता स्टार्टिंगच्या कीवरती पण एकदा तुम्ही काय करायचे, यायचे आणि तुम्ही ट्रान्सफॉर्ममध्ये यायचे, ॲडव्हान्समध्ये यायचे आणि याला तुम्ही काय करायचे, जी काही एक्स नावाची रेस आहे तर हिला तुम्ही
वाढून घ्यायची, म्हणजेच फोटो तिकडं राहील तर इकडं थोडा जास्त येईल. म्हणून काय करतो मी थोडीशी वाढून घेतो. आणि आता बघू शकता किती छान प्रकारे आता फोटो इथं की फ्रेम लागून गेलेले, ठीक आहे. तर अशा प्रकारे तुम्ही काय करायचे 9 नंबरचा फोटोला की फ्रेम लावून घ्यायची. आता जो काही पुढचा 10 नंबरचा फोटो आहे तर हा तुम्ही सोडून द्यायचे. आता 11 नंबरचा फोटो आहे छोटा, बघू शकता इथं कट केलेला आहे. याच्यावरती क्लिक करून ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे, वरती सर्चिंगमध्ये तुम्ही काय करायचे क्रॉस शेक, तुम्हाला अशा प्रकारे सर्च करायचे. क्रॉस शेक इथं आलेलं आहे, बघू शकता स्पेलिंग बघून घ्या. हे तुम्ही सर्च करायचे आणि ओके करून लावून घ्यायचे हा इफेक्ट. परत पुढचा फोटोला पण तुम्ही सेम इफेक्ट लावायचं क्रॉस शेक म्हणून, ठीक आहे. तर इथून मी फक्त क्रॉस इथं सर्च केलेले आणि इथं क्रॉस शेक आलेले आहे. याची खालची रेस तुम्ही थोडी वाढून घ्या, 1.3 पर्यंत वाढून घ्या, ठीक आहे. आणि ओके करायचे. आणि परत तुम्ही आता पुढे यायचे. आता आपला हा 2 फोटो नंतर लागून गेलेला 11 नंबरचा, 12 नंबरचा. आता पुढचा 13 नंबरचा फोटोवरती यायचे. परत तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, कॉमोमध्ये यायचे, झूम ऑन नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे. परत आता पुढच्या फोटोवरती यायचे आपल्या 14 नंबरचा, आणि इथून तुम्ही ॲनिमेशनमध्ये यायचे, इनमध्ये यायचे, आणि वरती तुम्ही सर्चमध्ये ड्रॉप डाऊन हे तुम्ही सर्च करायचे, ठीक आहे. ड्रॉप डाऊन सर्च केल्यानंतर इथून हा लावून घ्यायचे, खालचे रस तुम्ही फुल आवडून घ्यायचे, ओके करायचे. आता पुढचा शेवटचा फोटो आहे, तर याला तुम्ही काय करायचं स्ट्रेट अँड रिस्टार्ट नावाचे ॲनिमेशन लावून घ्यायचे कॉम्बोमधून, बघू शकता अशा प्रकारे. त्यानंतर आता बघू शकता आता आपलं पूर्ण व्हिडिओ बनून रेडी झालेले आहे. आता तर आपले पूर्ण व्हिडिओ बनून झालेले, पण अजून एक शेवटचं काम बाकी आहे. तर तुम्हाला काय करायचं पुढे यायचे. आता इथं तुम्हाला चौकोन बॉक्स दिसतोय, हा 1 नंबरचा, 2 नंबरचा, नंतर 3 नंबरचा आणि 4 नंबरचा. जिथं आपण की फ्रेम लावली मित्रांनो त्या ठिकाणी यायचे. आता या फोटोला आपण की फ्रेम लावले. आता 2 नंबरचं म्हणजे चौकोन बॉक्स 2 नंबरचा, तर इथं जिथं की फ्रेम लावले तर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करायचे आणि ओव्हरलेमध्ये यायचे, ठीक आहे. आणि इथून तुम्ही काय करायचे, इथून शॅडो स्वाईप हे तुम्ही इथून तुम्ही ट्रान्झॅक्शन लावायचं आहे. शॅडो स्वाईप सापडत नसेल तरी स्पेलिंग इथं वरती सर्च करायचं आणि ओके करायचे. बघू शकता किती छान प्रकारे इथं इफेक्ट लागून गेलेलं, ठीक आहे. नंतर परत तुम्ही आता पुढे यायचे. आता जिथं की फ्रेम लावलं आहे आपण तिथे यायचे, ज्या फोटोला आपण की फ्रेम लावला आहे तिथे यायचे, ठीक आहे. अशा प्रकारे पुढे यायचे. आता या फोटोला आहे 13 सेकंदाच्या फोटोला, ठीक आहे. तर या चौकोन बॉक्सवरती क्लिक करून ओव्हरलेमध्ये यायचे आणि इथून तुम्ही काय करायचे ब्लॅक फेड इथून लावून घ्यायचे, ओके करायचे. आणि तुम्हाला जर शेवटी वाटत असेल तर शेवटी पण तुम्ही इथून ओव्हरलेमध्ये येऊन तुम्ही कोणता एक तुम्हाला जो आवडेल, जसे की आता शॅडो स्वाईप मी इथून लावलं आहे, तर तुम्हाला जो आवडेल तो तुम्ही इथून ट्रान्झॅक्शन लावून घ्यायचे, ठीक आहे. नंतर सिम्पली आता वरती इथं HD वरती क्लिक करून इथून तुम्ही व्हिडिओची क्वालिटी सिलेक्ट करायची आणि एक्सपोर्ट नावावरती क्लिक करून शेवटी डिवाइस करायचे. त्यानंतर तुम्ही तुमचा हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करून घ्यायचा आहे. तर आपला आजचा व्हिडिओ हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. तर आता भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरच्या बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि अशाच प्रकारे आपल्या मराठी भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकत राहा.